उत्पत्ती याचा 12 अध्याय 2 वचन. तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण आशीर्वादित आणि सुरक्षित असाल येशू मसीहच्या नावाने. हो, परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे आपल्याला आजच्या या सुंदर दिवसासाठी. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन. हो, परमेश्वर आपल्यापासून मोठे राष्ट्र, नवीन राष्ट्र निर्माण करणार आहे. जसं की परमेश्वराने अब्राहमाला आणि साराला आशीर्वाद दिला. काय दिला? की अब्राहम जो आहे त्याचं वय 99 वर्ष होतं आणि सारेचं वय किती होतं? 90 वर्ष होतं. तर परमेश्वराने साराला आशीर्वाद दिला अब्राहमाला की तुम्हाला काय संतती होईल आणि तुम्ही त्याचं नाव काय ठेवा? की त्याचं नाव इसहाक असं ठेवा सांगितलं होतं. पण ते अविश्वसनीय होतं प्रियांनो. आपण जगिक जीवन जगत असताना या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही की एखाद्या पुरुषाला वयाच्या 99व्या वर्षी आणि एका स्त्रीला 90व्या वर्षी अपत्य होईल. तर परमेश्वराने तिथं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अब्राहमाचा विश्वास हा दृढ होता. म्हणून परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? हा आशीर्वाद देऊन ब्लेस केलेला आहे आणि त्यांना इसहाक नावाचा मुलगा देऊन त्यांना खूप आशीर्वादित केलेला आहे आणि त्याच्यापासूनही खूप मोठे राष्ट्र परमेश्वराने निर्माण केलेले आहेत. आकाशात जेवढे तारे आहेत तेवढे तुझे काय होतील? संतती होतील आणि ह्या वाळूच्या रेतीप्रमाणे तुझी संतती होईल म्हणलेलं आहे. तर तेवढाच आशीर्वाद परमेश्वराने दिलेला आहे प्रियांनो. हो, परमेश्वर जो बोलतो, जे वचन देतो तो पालन करतो. तर फक्त आणि फक्त आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण असं करू तर परमेश्वर आपल्याला आशीर्वाद तर देईलच, पण तुझे नावसुद्धा मी मोठे करीन म्हणलेलं आहे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो, आपलं बिझनेस असू द्या, ऑफिस असू द्या, आपण काहीही कार्य करू द्या, छोटं का असे ना, मोठा का व्यवसाय असे ना, तर तिथे परमेश्वर आपलं नाव काय करणार आहे? मोठं करणार आहे. त्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाला परमेश्वर उंच करणार आहे आणि तू आशीर्वादित होशील म्हणलेला आहे. म्हणजे जे आपल्या संपर्कात येतील ते सुद्धा लोक आपल्याद्वारे परमेश्वर त्यांनासुद्धा आशीर्वादित करणार आहे. तर हे खूप परमेश्वरा महान आहे प्रियांनो. परमेश्वराचं जे वचन आहे ते पूर्ण होणार, कारण परमेश्वराने शब्दाच्या द्वारे हे आकाश पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. तर परमेश्वराचं वचन हे बहुमूल्य आहे. परमेश्वराच्या वचनाचा आपण मान करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊ आणि ह्या दिवसासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊन आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या नावाला उंचविते, गौरवते, मान सन्मान देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलेलं आहेस माझ्या राजा, की तू आमच्यापासून मोठ्या राष्ट्राची निर्मिती करणार आहेस, आम्हाला आशीर्वादित करणार आहेस, आमचं नावसुद्धा तू मोठं करणार आहेस माझ्या बाप्पा. आणि हो, आम्ही जिथे जाऊ तिथे सुद्धा आशीर्वादित होऊ. हे किती मोठं आश्वासन आणि आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहेस माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा, कारण तुझी ब्लेसिंग आमच्यासोबत आहेत म्हणून आम्ही हे सर्व पार पाडतोय माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुझी योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे माझ्या राजा. आणि ज्या कोणी माझ्या बहीण भावांना ह्या वचनाची आवश्यकता आहे परमेश्वरा, ते खचले असतील, त्यांना धीर मिळावा यासाठी ते वचन त्यांच्यापर्यंत जाण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. ह्या वचनासाठी आणि हे वचन पालन करून आम्ही त्याच्यावरती चालावं असं आम्हाला तो ज्ञानबुद्धी समज दे. हो माझ्या राजा, परत एक बार बाप्पा ह्या दिवसासाठी, ह्या जीवनासाठी आणि ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. थँक्यू सो मच.